नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, कवितास किचन आणि ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासोबत खोबरा किस एक अगदी झटपट कसा होईल त्याचा व्हिडिओ शेअर करत आहे। तर मैत्रिणींनो, माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा। तर चला आता आपण इथे व्हिडिओला सुरुवात करूया। आता इथे मी पावशर खोबरं घेतलेले आहे। खोबरं किसायची खूप फजिती होते आणि त्या हाताला पण लागू शकतं, म्हणून मग मी एकदम सोपी ट्रिक दाखवते तुम्हाला। त्या पद्धतीने आपण व्यवस्थित करून घेणार आहोत आणि अगदी कमी वेळेत होतो हा खोबरा किस। आणि हा खोबरा किस आपण भाजींना वगैरे किंवा प्रत्येक गोष्टीला आपल्याला हा लागत असतो। त्याच्यामुळे मग आपलं डेली रूटीनमधलं असल्यामुळे म्हटलं चला आपण ह्याचा व्हिडिओ बनवून तुमच्यासोबत शेअर करू। तर आता इथे मी हे खोबरं सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, कारण पावसाळ्याचं खूप खोबरं घाण वास मारतं। तर धुवून पुसून व्यवस्थित वाळवून घेतले उन्हामध्ये आणि आता मी असं व्यवस्थित कट करून घेते। आणि आपल्याला खोबऱ्याची एकदम अगदी बारीक पातळ काप नाही करायची आहे, थोडेसे जाडसरच ठेवायचे, कारण आहे ना आपल्याला थोडं जाडसरच कूट करायचे आहे, कारण ते कूट आपण भाज्यांना पण वापरू शकतो किंवा त्याचं काही रेसिपी वगैरे बनवायची असली तर त्यालाही उपयोगात येऊ शकतं। त्याच्यामुळे मग आपल्याला अगदी बारीक नाही करायचे। तर पाहू शकता तुम्ही एकदम असं जाडसर आपल्याला काप ठेवायचे। तर अशा पद्धतीने मी हे सर्व व्यवस्थित कट करून घेणार आहे। अगदी सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो। माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा। हे पाहू शकता तुम्ही आता अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे आणि अगदी कमी वेळेत होतो, म्हणजे आपल्याला जास्त त्रासही होत नाही आणि खोबरं थोडंसं धुतलेलं ओलं असल्यामुळे आपल्याला कट करायलाही सोपं जातं। आणि हे खोबरं किस करताना अगदी कमी वेळेत होतो। तर आता अशा पद्धतीने मी सर्व कट करून घेतलेले पाहू शकता तुम्ही। आता आपल्याला तुम्हाला भाजायचं असेल तर थोडंसं भाजा, नाहीतर तुम्ही तसंही दळून घेऊ शकता। आणि असा चाकू घेतलेला आहे मी। तर आता मी हे थोडंसं भाजून घेणार आहे आपल्या कढईमध्ये। तर अशा पद्धतीने, कारण कसं आहे व्यवस्थित भाजलेलं राहिलं ना तर खोबऱ्याचं कूट खराब होत नाही आणि आपल्याला ते 1-1.5-2 महिने कसंही पुरतं। तर इथे मी पावशर खोबरं घेतलेलं आहे, तर पावशर खोबऱ्याचं भरपूर कूट होतं। तर आता इथे आपण कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्या कढई गरम करून आपल्याला हे अगदी 5 मिनटं व्यवस्थित मंद आचेवर भाजून घ्यायचे, म्हणजे जास्तही आपल्याला काळपट करायचं नाही आहे, अगदी थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचं आहे। त्याच्यामुळे किस म्हणजे पटकन होतो आणि आपल्याला कुरकुरीत पण राहतं ते। तर अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही। खोबरा किस करायला खूप अवघड असतं, कारण ते किसावं लागतं, ते हाताला लागू शकतं। त्याच्यामुळे ही अगदी सोपी पद्धत आहे। तर तुम्ही एकदा अशा पद्धतीने करून पहा। तर आता इथे मी व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। अगदी 5 मिनटं भाजलेलं आहे, जास्त पण नाही। आपल्याला फक्त ते भाजताना थोडंसं चमच्याने व्यवस्थित मिक्स करत राहायचे। आणि आता इथे आपलं व्यवस्थित भाजून झालेलं आहे। आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हे आपल्याला 5 ते 10 मिनटं थंड करून घ्यायचे। थंड करून झाल्यानंतर इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे। छोट्या याच्यासाठी घेतलेलं आहे की आपल्याला जाडसरच कूट करायचे, त्याच्यामुळे मग अगदी पातळ नाही करायचं। त्याच्यामुळे मग मी छोटं भांडं घेतलं। पाहू शकता तुम्ही किती छान झालेलं आहे आपलं। मी अगदी 1-2 मिनटंच मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे ते आणि थोडंसं जाडसर केलेलं आहे ते कूट, अगदी कमी वेळेत होतं। तर तुम्ही पाहू शकता आपला खोबरा किस अगदी कमी वेळेत तयार आहे। आणि हा खोबरा किस आपण गोडाचा एखादा पदार्थ बनवताना किंवा आपल्या घरातल्या दैनंदिनी कामालाही लागू शकतो, भाजींना वगैरे। तर अशा पद्धतीने एकदा करून पहा मैत्रिणींनो।